राज्यभरात आज मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट, ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि विदर्भात येलो अलर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपलं। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाच्या जोरदार सरी। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात पावसाच्या सरी। राज्यातली धरणं 80% भरली। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35,000 क्युसेकनं विसर्ग। नागरिकांना खबरदारी घेण्याचं मुठा कालवा उपविभागाचं आवाहन। पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस। डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली, पुलावरची वाहतूक बंद। राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला। एकूण 2 स्वयंचलित दरवाजा आणि विद्युतगृहातून पाण्याचा विसर्ग। भोगावती नदीपात्रात 4,300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पवना धरणाचा पाणीसाठा 99%वर। धरणातून 5,720 क्युसेकनं विसर्ग। धरण क्षेत्रात एकूण 2,631 मिलीमीटर पाऊस। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 8,000 क्युसेकनं विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे गांधारी नदीला पूर। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात 53,000 क्युसेकनं विसर्ग। नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात पाण्याची आवक। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। धामणी धरणातून 5,900 क्युसेकनं विसर्ग। सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेकनं विसर्ग। भीमा आणि नीरा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या 6 दरवाजांमधून 4,766 क्युसेकनं विसर्ग। नाशिकात सुरू असलेल्या दमदार पावसानं गिरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ। धरणात सध्या 65% पाणीसाठा। साताऱ्याच्या महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पावसाचा जोर वाढला। मागील 24 तासात महाबळेश्वरमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। दोन दिवसांच्या पावसानं परभणी जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणीसाठ्यात वाढ। येलदरी प्रकल्पात 2% तर लोअर दुधनातील पाणीसाठा 5.25% वाढला। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस। पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। जळगावमध्ये 11 लाख लखपती दिदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केले जाणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी। कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। जळगावमधील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास 400 बस तर राज्यभरातून 1,200 बस जळगावात। प्रवाशांचे हाल। मोदींच्या दौऱ्याला विरोध करत अंबादास दानवेंचं मवियाचं आंदोलन। काळे कपडे घालून छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन। मोदींच्या दौऱ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अंबादास दानवेंना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोदी कुणाला लखपती बनवायला महाराष्ट्रात येत आहेत? संजय राऊतांचा मोदींच्या जळगाव दौऱ्यावरून खोचक सवाल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार। तसंच राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा देखील बैठकीत आढावा घेतला जाणार। जागावाटपासंदर्भात मवियाची मुंबईत बैठक। ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही तर शरद पवार पक्षाचा 5 ते 7 जागांवर दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।